यीशु का लहू जीवन है मिनिस्ट्री में आप सभी का स्वागत है। आपण प्रार्थना करूया, आपण आपले नेत्र बंद करूया, आपला हात उंच करूया आणि आपण कबुलीची प्रार्थना देणार आहोत आणि प्रार्थना करणार आहोत परमेश्वराकडे त्याच्या आजच्या वचनासाठी की हो परमेश्वरा, तू खरंच खूप महान परमेश्वर आहेस, तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस प्रभूजी। हो परमेश्वरा, आज आम्ही जे काही तुझं वचन ऐकणार आहोत, तुझ्या वचनावर जे काही आम्ही मनन करणार आहोत, आम्ही सेम राहणार नाही प्रभू, आम्ही बदलून जाणार आहोत। तो आम्हाला अशा झाडासारखं बनवणार आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहात लावलेले आहे। प्रभू, आम्ही जे काही हाती घेऊ परमेश्वर सिद्धीत जाणार असणार प्रभू, तो आम्हाला वचनाच्या द्वारे महान प्रभू, हे सर्व पृथ्वी नष्ट होईल, हे सर्व आकाश आणि हे सर्व परमेश्वर नाहीस होईल, पण तुझ्या मुखातून निघालेलं वचन कधी नष्ट होणार। वचनाचा पक्का असा परमेश्वर, तुझ्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद येशूच्या नावात। हालेलुया, 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 हालेलुया। तुम्हाला सांगितलं या 2026 मध्ये जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय तर काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप काय। अनेक लोक या 2026 मध्ये नवीन वर्षामध्ये अनेक संकल्प करता, अनेक गोष्टींचे प्लॅन बनवता, अनेक गोष्टींच्या योजना बनवता की मी या 2026 मध्ये पूर्ण एक वर्षामध्ये बायबल रीडिंग करेल किंवा मी माझ्या प्रेयर टाइमला वाढवेल, मी परमेश्वराच्या उपस्थितीला वाढवेल, मी उपवासाला वाढवेल, मी प्रार्थनेला वाढवेल, मी देवाच्या आत्म्यामध्ये भरायला वाढवेल, असे अनेक संकल्प करतात। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। पण आज तुम्ही जे वचन ऐकणार आहेत आणि तुम्ही त्या वचनामधल्या काही गोष्टी धरून त्यामध्ये तुम्ही वाढत जाणार आहे, हे मी नाही सांगत आहे, परमेश्वराचं वचन सांगत आहे, तर तुम्ही परमेश्वराच्या अद्भुत गोष्टींना बघणार आहे। हालेलुया। तर यास काढूया आपण पेत्राचे दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय आणि याच वाचनाचं आपण तिसरं वचन, पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन वाचूया यावेळेस। पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय तिसरं वचन वाचूया। ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत। हालेलुया, 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 हालेलुया। काय सांगितलंय? ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी, कशासाठी? आपल्या गौरवासाठी, कशासाठी? आपल्याला गौरवासाठी, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला काय केल्या आहेत? काय केल्या आहेत? दिल्या आहेत। आता तुम्ही मराठीतून वाचलं, आता हिंदीतून मी तुम्हाला तुमच्यासाठी वाचतो, लक्ष देऊन ऐका। जे मराठीतून एकदम डिफिकल्ट वाटतं का, ते हिंदी मधून एकदम, तुम्ही नेहमी बायबल ज्यावेळेस वाचताना वेगवेगळ्या त्याचे जे व्हर्जन आहेत ना त्यामध्ये वाचा, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला त्याचं जे ऍक्च्युअल मध्ये मिनिंग काय आहे तो पूर्णपणे समजणार आहे। आता इथं काय सांगितलंय, मराठीतून ज्यावेळेस वाचलं, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी काय केलंय? पाचारण केले आणि त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला काय केल्या? दिल्या आहेत। हे सांगितलं। हिंदीमध्ये काय सांगितलंय? परमेश्वर के दिव्य सामर्थ्याने, कोणत्या सामर्थ्याने? दिव्य सामर्थ्य, कोणत्या सामर्थ्याने? दिव्य सामर्थ्य। याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? इथं मराठीतून काय सांगितलंय? ईश्वरी सामर्थ्याने। कोणत्या सामर्थ्याने? ईश्वरी सामर्थ्य। हिंदीतून काय सांगितलंय? दिव्य सामर्थ्याने। कोणत्या सामर्थ्याने? दिव्य सामर्थ्य। परमेश्वर के दिव्य सामर्थ्य ने हमें वह सब प्रदान किया है। हमें वह सब काय किया है? प्रदान म्हणजे अशा सर्व गोष्टी ज्याची आपल्याला काय आहे? नित्यांत गरज आहे, त्या सर्व गोष्टी। मग कशासाठी? भक्तिमय जीवन के लिए आवश्यक है और हमको उसी का ज्ञान प्राप्त करने योग्य बनाया है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। म्हणजे परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ना, ते सामर्थ्य ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येणार आहे त्यावेळेस सगळ्या आपल्याला लागणाऱ्या गोष्टी कशातून प्राप्त होणार आहे? परमेश्वराच्या सामर्थ्याच्या,
कशाच्याद्वारे प्राप्त होणार आहे? कशाद्वारे प्राप्त होणार आहे? कशाच्याद्वारे प्राप्त होणार आहे? परमेश्वराचं जे दिव्य सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याच्या द्वारे ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे त्या गोष्टी, आणि पुढे काय सांगितलंय? भक्तिमय जीवन के लिए आवश्यक है और हमको उसी का ज्ञान प्राप्त करने योग्य बनाया है. म्हणजे आपल्याला जे परमेश्वराविषयीचं ज्ञान पाहिजे, परमेश्वराच्या विषयीचं काय पाहिजे? कशाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतं? परमेश्वराच्या सामर्थ्याच्या. कशाद्वारे प्राप्त होतं? म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये किती काय महत्वाचं आहे. हालेलुया. म्हणजे 2026 मध्ये आपल्याला हा निर्णय करायचा आहे की जेवढं होईल तेवढं मला परमेश्वराचं काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? कारण की ज्यावेळेस सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये येणार आहे ते तुम्हाला सगळ्या लागणाऱ्या गोष्टी देणार आहे. जे तुम्हाला फायनान्स पाहिजे, जे तुम्हाला बिझनेस पाहिजे, जे तुम्हाला जॉब पाहिजे, जे तुम्हाला लागणाऱ्या तुमच्या जीवना आवश्यक गोष्टी आहे, ते सर्व तुम्हाला कशातून मिळणार आहे? परमेश्वराच्या कशाद्वारे मिळणार आहे? कशाद्वारे मिळणार आहे? कारण की सामर्थ्याच्या द्वारे तुम्हाला फक्त हे नाही भेटणार आहे काय की तुम्हाला आवश्यक आहे त्या गोष्टीच नाही मिळणार, तर परमेश्वराचं ज्ञान सुद्धा जे तुम्हाला परमेश्वराच्या योग्य बनायचंय. कसं बनायचंय? योग्य बनायचंय. ते तुम्हाला कोण प्राप्त करून देणार आहे? परमेश्वराचं सामर्थ्य. कोण प्राप्त करून देणार आहे? ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जेवढं जास्त परमेश्वराचं सामर्थ्य राहील तेवढं जास्त परमेश्वराच्या सर्व चांगल्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याला अधिक आणि अधिक प्रमाणामध्ये काय होणार आहे? प्राप्त होणार. हालेलुया. 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 आज तुमच्या फायनान्स मध्ये कमजोरी आहे, आज तुम्ही गरिबी सोबत लढत आहे, आज तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जॉब मध्ये स्ट्रगल चालू आहे, आज तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये स्ट्रगल चालू आहे, तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींमध्ये स्ट्रगल चालू आहे, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय? परमेश्वराच्या कशामध्ये भरण्याची गरज आहे? कशामध्ये भरण्याची गरज आहे? कारण इथं काय सांगितलंय? स्पष्ट सांगितलंय, परमेश्वर के दिव्य सामर्थ्य ने हमें वह सब प्रदान किया जो भक्तिमय जीवन के लिए आवश्यक है और हमको उसी का ज्ञान प्राप्त करने योग्य बनाए, जिसने हमें अपनी महिमा और प्रताप द्वारा बुलाया है. हालेलुया. देवाने आपल्याला कशासाठी बोलवलंय? त्याच्या महिमेसाठी. कशासाठी बोलवलंय? कशासाठी बोलवलंय? महिमेसाठी. की देवाची आपल्याद्वारे काय व्हावी? महिमा व्हावी, आणि त्याचा जो प्रताप म्हणजे काय, त्याचा जो गौरव आहे तो लोकांना आपल्याद्वारे काय व्हावा? समजावा. हालेलुया. 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 आता तुम्ही गरिबीमध्ये, तुम्ही कशामध्ये? याच्याद्वारे तुमचा गौरव परमेश्वराला, म्हणजे तुमच्या मधला परमेश्वराचा गौरव, तुमच्या मधला परमेश्वराचा गौरव जो आहे तो लोकांना दिसणार आहे का तुमच्या गरिबीमुळं? तुमच्या कशामुळं? जी गरिबी आज लोकांच्या जीवनामध्ये, आज जे प्रॉब्लेम लोकांच्या जीवनामध्ये, जे आजार लोकांच्या जीवनामध्ये, याच्यामुळे परमेश्वराचा गौरव होणार आहे का ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला त्याच्या महान आणि अद्भुत गोष्टीने भरणार आहे आणि अद्भुत गोष्टी तुम्हाला परमेश्वर देणार आहे, त्याच्याद्वारे परमेश्वराचा गौरव होणार आहे. कशाद्वारे होणार आहे? सिंपल सांगतो. काय? तुम्ही गरिबीमध्ये, कशामध्ये? तुम्ही कशामध्ये? आजारामध्ये, तुम्ही कशामध्ये? बंधनामध्ये. तर मग त्याच्याद्वारे काय होणार आहे? तुमच्या जीवनामध्ये काय होईल? तुमच्या जीवनामध्ये लोक ज्यावेळेस बघतील ना त्यावेळेस काय विचार करतील? या लोकांच्या जीवनामध्ये काय आहे? यांच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे? यांच्या जीवनामध्ये काय आहे? आणि हे या प्रॉब्लेम मधूनच हे स्वतः बाहेर नाही निघले. या प्रॉब्लेम मधून हे स्वतः काय निघले नाही. आणि हे आम्हाला काय सांगताय की येशू असं करतो, येशू तसं करतो, येशू मध्ये आल्यानंतर या गोष्टी होता, येशू मध्ये आल्यानंतर त्या गोष्टी होता. पण लोक कशाला बघतात? सगळ्यात पहिले आपल्या साक्षीला किंवा आपल्या टेस्टमनीला किंवा आपल्या जीवनामध्ये परमेश्वरचे जे ब्लेसिंग्स आहेत त्याला लोक काय करत असतात? हालेलुया. 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 मग मला एक सांगा, तुमच्या जीवनामध्ये जर प्रॉब्लेम आहे, तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, तर लोक जे तुम्हाला बघणार आहेत
तुमच्याकडे बघून परमेश्वराचा गौरव करणार आहेत का? करणार आहेत गौरव? करणार आहेत गौरव? उलट काय म्हणतील, यांच्या जीवनामध्येच प्रॉब्लेम, यांच्या जीवनामध्ये काय आहे? आणि किती वर्षापासून काय करत आहे? चर्चला जाते. कुठं जाते? कुठं जाते? मग मला एक सांगा, प्रॉब्लेम कोणामध्ये आहे? जे लोक चर्चला जाते त्यांच्या घरी, त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टीत त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम परमेश्वरामध्ये आहे का प्रॉब्लेम परमेश्वराच्या वचनामध्ये? कोणामध्ये प्रॉब्लेम आहे? कोणामध्ये प्रॉब्लेम आहे? कोणामध्ये प्रॉब्लेम आहे? कशामुळं? कारण बायबल काय सांगते स्पष्ट, जर तुमच्या जीवनामध्ये काय परमेश्वराचं सामर्थ्य, काय तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काय? परमेश्वराचं, मग जर परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनात आहे ना, तर तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तो काय करणार? तुम्हाला पुरवणार. काय करणार तो तुम्हाला? आणि तो सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा महानरित्या पुरवणार आहे, आणि त्याच्या बरोबर तो तुम्हाला जे ज्ञान लागणार आहे त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, काय करण्यासाठी काय लागणार आहे? ज्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य येतं ना, तर त्यावेळेस ते काय घेऊन येत तुम्हाला माहितीये? विजडम आणि ज्ञान आणि नॉलेज घेऊन येत. हालेलुया, हालेलुया. फक्त परमेश्वराचं सामर्थ्य नाही, ज्यावेळेस तुमच्या जीवनात परमेश्वराचं सामर्थ्य येणार आहे, त्या सामर्थ्या बरोबर परमेश्वर ज्ञान घेऊन येणारे, विजडम घेऊन येणारे, नॉलेज घेऊन येणारे, आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी कशा हँडल करायच्या हे कोण शिकवणार आहे? परमेश्वराचा आत्मा. कोण शिकवणार आहे? म्हणून इम्पॉर्टंट काय, सगळ्यात पहिली गोष्ट इथं काय सांगितलंय आपल्याला? कोणत्या गोष्टीची गरज आहे? दिव्य सामर्थ्याची. कोणत्या गोष्टीची गरज आहे? सगळ्यात पहिली 2026 मध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट जर आपल्या जीवनामध्ये काय असेल तर काय की आपल्याला कशामध्ये वाढायचंय? परमेश्वराच्या कशामध्ये वाढायचंय? ज्यावेळेस सामर्थ्य, परमेश्वराचं वचन काय सांगतं? अभिषेकाच्या द्वारे हर एक तो जुवा जो सैतानाने मनुष्याच्या पुढे टाकलेला आहे, खांद्यावर टाकलेला आहे, तो काय होणार आहे? उठणार. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग इथं काय सांगितलंय? इथपर्यंत समजलं काय की ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य येणार आहे, त्यास तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर पुरवणार आहे. आणि फक्त परमेश्वर त्याच गोष्टी पुरवणार नाही, तर तुम्हाला ज्या महिमेसाठी आणि ज्या गौरवासाठी परमेश्वराने तुम्हाला बोलवलंय, तो गौरव आणि ती महिमा सुद्धा परमेश्वर तुमच्याद्वारे काय करणार आहे? करून घेणार. हालेलुया, हालेलुया. आता पुढे काय सांगितलंय? दुसऱ्या वचन, चौथ्या वचनामध्ये काय सांगितलंय? वाचा. त्यांच्या योगे मोलवान अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. हालेलुया, 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 हालेलुया. काय सांगितलंय? त्याच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला काय करण्यात आलेली आहे? देण्यात आली. काय देण्यात आलेली आपल्याला? परमेश्वराची महान वचने. कोणती वचने दिलेली? महान वचने. अति मोलवान व योग्य मोलवान व अति महान वचने आपल्याला काय करण्यात आलेली आहे? म्हणजे वचन परमेश्वराने आपल्याला या गोष्टीसाठी दिलेले आहेत काय की त्यांनी काय सांगितलंय की या वचनाच्या द्वारे, त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून. कशाच्या द्वारे? वासनेपासून. कशापासून? कशापासून? या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे 3 वासना काम करतात. किती वासना काम करतात? किती वासना काम करतात? पहिले डोळ्याची वासना. कशाची वासना? डोळ्याची. नंतर देहाची वासना. कशाची वासना? शरीराची जी वासना आहे ती. आणि नंतर काय सांगितलंय? संसाराविषयीची. किती वासना काम करता? किती वासना? हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला या वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून आपल्याला कसं बनायचंय? ईश्वरी स्वभाव आपल्यामध्ये आला पाहिजे. कोणता स्वभाव आला पाहिजे? कोणता स्वभाव आला पाहिजे? ईश्वरी स्वभाव कधी येणार आहे? ज्या वेळेस तुम्ही वचन वाचणार आहे, वचन तुमच्यामध्ये जाणार आहे, आणि तुमच्यामध्ये वचन गेल्यानंतर हे ज्या वासना आहेत या वासनाला तुम्ही काय करणार आहे? तुमच्या जीवनातून काढून टाकणार. काय करून टाकणार आहे? आज सगळे लोक सगळ्यात जास्त जर फसलेले असतील, कोणत्या गोष्टीमध्ये फसले तुम्हाला माहिती आहे? वासना. कशामध्ये फसलेले?
कशामध्ये फसलेले? कारण शरीर जे मागत येतात त्याला ते काय करते? देते. काय शरीर जे मागत येते त्यांना काय करते? म्हणजे 2026 मध्ये तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्हाला जर 2026 जर आशीर्वादाचं जायचं असं तुम्हाला वाटतंय, जर तुम्ही 2025 मध्ये ज्या चुका केल्यात त्यात जर तुम्ही 2026 मध्ये पण जर केल्या, तर मी तुम्हाला सांगतो तुमचं जीवन 2026 मध्ये आशीर्वादाचं नाही राहू शकत जर तुम्ही या गोष्टींवर काय करणार नाही, या गोष्टींना तुमच्या जीवनामध्ये ओव्हरकम करणार नाही. म्हणजे काय करणार नाही? या गोष्टींवर विजय मिळवणार नाही. काय मिळवणार नाही? काय मिळवणार नाही? पहिली गोष्ट आहे की तुम्हाला सामर्थ्यामध्ये भरायचंय. दुसरी गोष्ट आहे परमेश्वराचं जे अति मौल्यवान आणि अति महान वचन आहे त्यांना तुम्हाला काय करायचंय? दररोज दिवस आणि रात्र काय करायचंय? वाचायचंय. आणि त्याच्यावर काय करायचंय? काय करायचंय? वाचायचंय. आणि वचन वाचणारे आणि त्याच्यावर मनन करणारे त्यावेळेस तुम्हाला कळणारे हे योग्य आहे काही अयोग्य आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण की लोकांना सुद्धा आज योग्य काय आणि अयोग्य काय हे काय होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल मध्ये बघितलं ना, डाळीसाठी, मसुरीच्या डाळीसाठी जो एसा होता त्याने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क काय करून टाकला? कशासाठी? फक्त कशासाठी विकून टाकला? आणि आज अनेक लोक या गोष्टी करत आहेत. हालेलुया, हालेलुया. छोट्याशा कुठल्या तरी गोष्टींसाठी आपली जी परमेश्वराची पवित्रता आहे, परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे, परमेश्वराच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ते काय करून टाकत आहे? विकून टाकत. काय करून टाकत आहे? सिंपल भाषेमध्ये सांग काय की आपल्याला माहिती हे पाप आहे. आपल्याला काय माहिती? हे करणं काय आहे? मग आपण काय करतो? तरी सुद्धा त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन ती गोष्ट काय आपण करत आहे. काय करते आपण? सिंपल आहे. जिथं तुम्ही काम करत आहे ना तिथं सिंपल सांगितलंय काय की तुम्हाला जे मिळते त्यामध्ये तुम्ही काय राहा? व्यवस्थित राहा. हालेलुया. आणि तिथं दुसरे बाकीचे लोक चोऱ्या करत आहे. तिथं तुमच्या कामाच्या ठिकाणी काय करत आहे? काय करत आहे? आणि तुम्ही पण त्यांच्या सोबत जाऊन इन्व्हॉल्व्ह होऊन तुम्ही पण काय करत आहे? चोरी करत. काय करत आहे? काय करत तुम्ही? त्याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे? जगातले लोक पण चोऱ्या करत आहेत. तुम्ही पण येशू मध्ये असून तुम्हाला परमेश्वराचं वचन माहिती असून तुम्ही सुद्धा काय करत आहे? त्यांच्या हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग काय विचार करत आहे आपण की आपण काय नाही आशीर्वाद, काय नाही आपण किंवा आपल्या द्वारे परमेश्वराचा काय होत नाहीये? गौरव. किंवा आपल्या द्वारे काय होत नाही? परमेश्वराचा महिमा प्रकट होतो. हालेलुया. कारण कशामुळे काय होतंय तुम्हाला माहितीये? तुमची जी पवित्रता आहे, तुमच्या जीवनामध्ये जी काय काय आहे? पवित्रता आहे. काय तुमच्या जीवनामध्ये? पवित्रता. पण तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहे बाकीचे जगातले लोक पण चोऱ्या करत आहे आणि तुम्ही पण त्यांच्या बरोबर इन्व्हॉल्व्ह होऊन तुम्ही पण काय करत आहे? त्यांच्यात तुमच्यात काय फरक आहे का? बायबल मध्ये काय सांगितलंय? जगातील भ्रष्टता चुकून. कोणती भ्रष्टता चुकून? कोणती भ्रष्टता चुकून? तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगितलंय चोरीबद्दल. अशा कितीतरी गोष्टी आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा कितीतरी गोष्टी आहेत की कितीतरी लोक अनेक अशा गोष्टी करत आहेत. मग ते देवातले असू द्या किंवा देवाच्या बाहेरचे असू द्या, जगातले असू द्या. जगातल्या लोकांना तर काहीच फरक पडणार नाहीये कारण त्यांना या गोष्टी माहितीच नाहीये. पण सगळ्यात जास्त फरक त्या लोकांना पडतो की ज्यांना परमेश्वराचं वचन माहिती आहे आणि माहिती असून सुद्धा ते काय करत आहे? काय करत आहे? चोरीच नाही, व्यभिचार करत आहे, जार कर्म करत आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही हे जरी म्हणताय ना सिंपल, मी खोटं बोलू दे, मी काय बोलू दे फक्त, पण तुमचं ते खोटं पुढे चालून ते लबाडीला जन्म देणार आहे. कशाला जन्म देणार आहे? आणि ते लबाड लोकांना परमेश्वराच्या राज्यामध्ये काय नाही. हालेलुया. अशा अनेक वासना आहेत त्या जगामध्ये, अनेक वासना मी तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला बायबल स्पष्ट इथं काय सांगितलंय
की त्याच्या योग्य मूलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे काय व्हावे, काय होईल, थोडस तुम्हाला भेटेल. काय सांगतो मी तुम्हाला, थोडासा पगार आहे, 10,000 पगार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तडजोड करून तुम्हाला तुमचं घर काय करावं लागेल, हालेलुया. तुम्ही आज 10,000 थकवताय, परमेश्वर तुमच्या त्या विश्वासाला बघेल आणि परमेश्वर तुम्हाला एवढं देईल, एवढं देईल, एवढं देईल. कारण परमेश्वर सगळ्यांचं एकदम लक्ष राहतं परमेश्वराचं. प्रत्येकाकडे परमेश्वर काय करत आहे, आपले नेत्र त्याच्या, परमेश्वराचे नेत्र त्याच्या लोकांकडे काय झालेले आहेत, हालेलुया. लोकांना काय वाटतं, जेव्हा प्रार्थना चालू आहे त्यावेळेस परमेश्वर काय करत आहे, त्याचे नेत्र लावून आहे. आणि ज्यावेळेस पाप चालू आहे त्यावेळेस परमेश्वराने काय केलेत, नेत्र, हालेलुया, हालेलुया. ज्या तोंडाने तुम्ही काय करत आहे, प्रार्थना करत आहे, ज्या तोंडाने तुम्ही काय करत आहे, आणि त्याच तोंडाने लोकांना तुम्ही काय देते, शिव्या आणि काय देते. एकाच तोंडातून प्रार्थना पण देव ऐकल आणि एकाच तोंडातून तुमच्या शिव्या आणि श्राप पण कबूल होतील. हे बरोबर आहे का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला 2026 मध्ये जर खरंच स्ट्रॉंगली जर परमेश्वराच्या गोष्टी तुम्हाला बघायच्यात, हालेलुया, जर तुम्हाला 2026 मध्ये या गोष्टी जर परमेश्वर तुम्हाला बघायच्यात, तर तुम्हाला या गोष्टींना सोडणं खूप काय, कारण बायबल मध्ये स्पष्ट सांगितलंय की तुम्हाला ईश्वरी स्वभावाचं काय बनायचंय, कशा स्वभावाचं, कशा स्वभावाचं. लोक चोऱ्या करायचे पण तुमचा हात त्या गोष्टीमध्ये नाहीये. तुम्हाला ते जॉब सोडायची गरज पडली तरी सोडला तरी चालेल, काय हरकत नाही. हालेलुया. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पवित्रतेमध्ये चालणार. कशामध्ये चालणार आहे, परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहणार. जगाला कुठल्या गोष्टीची कमी पडेल, परमेश्वर तुमच्या बाजूने उभा आहे ना, तर तुमची कुठूनही गरज पूर्ण करेल. हालेलुया. कारण तो विश्वासाने तो त्याच्या वचनाचा पक्का असा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही स्टेप घेणार आहे की मी प्रभू तुझ्या पवित्रतेमध्ये चालण्याचा निर्णय घेते, मी तुझ्या ईश्वरी स्वभावाच्या वाटेकरी होण्यासाठी स्टेप घेणार आहे, मी तयार होणार आहे, मी चालणार आहे. जे मी आजपर्यंत करत आलोय, 2025 मध्ये केलंय, 24 मध्ये केलंय, 23 मध्ये केलंय, पण आता इनफ इज इनफ. मला त्या गोष्टी करायच्या नाहीये. मी एक समय मी या सगळ्या गोष्टी सोडण्याचा काय करत आहे. हालेलुया. तुम्हाला सांगतो, परमेश्वर बोलेल, खरंच आता माझी लेकरं अंधाराला सोडून कशाकडे येते, कशाकडे येते, कुठे येते, पवित्रतेकडे. कुठे येते, तुमच्यामध्ये कोणता स्वभाव येणार आहे, परमेश्वराचा स्वभाव. कोणता स्वभाव येणार आहे, हालेलुया. सगळ्या वासना आहेत, मी तुम्हाला सांगतो. या ज्या वासना आहेत ना, डोळ्याविषयीच्या, याने काय घेतलं की मला पण ते पाहिजे, याने घेतलं की मला पण ते काय आहे. अरे पण तुमची गरज काय आहे, तुमच्या गरजेला ज्या गोष्टीची, तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे, नित्यांत आवश्यकता आहे, त्या गोष्टी घेणं काय आहे. लगेच डोळे जाता इकडं, लगेच मग आपल्याला काय वाटतं, ही गोष्ट मला पाहिजे, ही गोष्ट मला पाहिजे. मग ती गोष्ट मिळवण्यासाठी मी काय करतो, जे वाटेल ते करायला मी काय होऊन जातो, मी स्वतःच अस्तित्व नष्ट करण्यासाठी तयार होतो, स्वतःला विकायला सुद्धा तयार होतो, स्वतःला झोपून द्यायला सुद्धा तयार होतो. समोर दिसत आहे करप्शन आहे, हे करप्ट गोष्टी, भ्रष्ट गोष्ट आहे, ते करायला सुद्धा आपण काय होऊन जातो त्याच्यामध्ये. कशामुळं, कारण कोणती वासना, सगळ्यात पहिली वासना कोणती काम करते, कोणती, बायबल मध्ये स्पष्ट सांगितलंय, डोळा आपल्या शरीराचा काय दिवा, काय काय आपला डोळा, तुम्ही काय बघत आहे, हालेलुया, काय बघत आहे तुम्ही, ते मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, हालेलुया, हालेलुया. ज्याच्याकडे तुम्ही लक्ष लावणार आहे, ज्याच्याकडे तुम्ही कंटिन्यू नेत्र लावून आहेत आणि तुम्ही बघत आहेत, मग ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय होणार आहे, हालेलुया. जर तुमचे नेत्र नेहमी कुठं लागलेले आहेत, परमेश्वराच्या वचनामध्ये. कुठं लागलेले आहेत, कुठं लागलेले आहेत, कुठं लागलेले आहेत. तुम्ही त्या वचनातून परमेश्वराच्या ज्ञानाला काय करणार आहे, प्राप्त करणार.
हवा पण नेहमी कुठे जात होती, त्या फळाजवळ कुठे जात होती, आणि तिला काय झाली, तिच्यामध्ये वासना निर्माण व्हायला लागली की मला हे फळ काय करायचंय. हालेलुया. आणि तिनं ते फळ काय केलं, आणि मग तिच्यामध्ये काय आली, भ्रष्टता आली, करप्शन तिच्यामध्ये आलं. काय आलं तिच्यामध्ये, करप्ट झाली, ती भ्रष्ट झाली. आणि ती भ्रष्ट झाली आणि तिनं आदामाला सुद्धा खायला दिलं आणि त्याला सुद्धा काय केलं, करप्ट करून टाकलं. आणि पूर्ण जगामध्ये काय वाढून गेले, काय वाढून गेले. आणि आज ती भ्रष्टता सगळ्याच जगामध्ये काय चालू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाला वाचणार आहे, परमेश्वराच्या वचनामध्ये स्ट्रॉंग होणार आहे, तुम्ही त्या जगाच्या भ्रष्टतेला चुकून कसे बनणार आहे, ईश्वरी स्वभावाचे वाटे. कशा स्वभावाचे, ईश्वरी स्वभावाचे. कोणाचा स्वभाव येणार आहे, कोणाचा स्वभाव येणार आहे, कोणाचा स्वभाव येणार आहे. आणि आपल्याला कुठं जायचंय, कुठं जायचं आपल्याला. मग जर आपल्यामध्ये तो स्वभाव असला तर आपण स्वर्गामध्ये काय करू शकणार आहे. हालेलुया, हालेलुया. स्वभावच नाही आपल्यामध्ये, काय नाही आपला स्वभाव. म्हणून पुढे काय सांगितलंय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पहिलं काय, परमेश्वराचं सामर्थ्य. दुसरी गोष्ट, परमेश्वराचं काय, काय 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 वचन. एवढं महत्वाचं आहे. जे लोक वचन वाचणार नाही ते मी तुम्हाला सांगतो 100% वाचणार आहे. 100% काय होणार आहे, 100% काय होणार आहे. जर तुम्ही वचन वाचणार नाही तर तुम्ही काय होणार आहे, भुलवल्या जाणार आहे. काय होणार आहे, आणि तुम्हाला हे वाटणार आहे तुम्ही जे करताय ना ते काय करत आहे, योग्य करत आहे. काय करत आहे, काय करत आहे. ते कसं योग्य करत तुम्हाला सांगू का. जे लोक वचन वाचत नाही ना त्यांना काय वाटतं, आम्ही चोरी करत आहे, आम्ही काय करत आहे, पण आम्ही देवाच्या राज्यामध्ये पण पेरत आहे ना. काय म्हणतो, आम्ही देवाच्या कुठं पेरत आहे, कुठं पेरत आहे. इकडं आम्ही चोरी करत आहे आणि इकडं आम्ही काय करत आहे, देवाच्या वास्तव आम्ही काय करत आहे. त्यांच्या मनाची हे सांगतो मी भावना काय, की आमचं मन काय सांगतंय, चोरी करत आहे हे मान्य आहे. चोरी काय आहे, हे काय आहे, मान्य आहे आम्हाला. पण आम्ही चोरी करताना आम्ही तो पैसा आमच्या घरात नाही युज करत आहे. आम्ही काही पैसा कुठे टाकत देवाच्या. बायबल काय सांगतं, मनुष्य होम आणि अर्पणाने खुश नाही. कशाने खुश होत नाही, होम आणि अर्पणाने खुश होत नाही. परमेश्वर कशाने खुश होतो, त्याच्या आज्ञा. हालेलुया, हालेलुया. मग आपण काय करत आहे, कमांड काय करत आहे, ब्रेक करत आहे. पहिलीच कमांड काय सांगितली, 10 आज्ञेमध्ये काय सांगितलंय, एक आज्ञा आहे, काय करू नका, काय करू नका. हीच आज्ञा आपण काय करत आहे, ब्रेक करत आहे. अशा पद्धतीने कशामुळे गोष्टी झाल्या, कारण आपल्याला परमेश्वराचं काय माहित नाही. जे लोक वचन वाचता का, ते जे वागत आहे का, ते वचन नेहमी त्यांना टोचणी देतं. मधून काय देतं नेहमी त्यांना ते वचन, तेच कंटिन्यू येईल त्याच्या डोळ्यासमोर. काय, चोरी करू नको, व्यभिचार 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 करू नको. कशामुळं, कारण त्यांच्यामध्ये तो गुण आहे आणि ते कंटिन्यू वचन वाचत आहे. मग त्यांचा फोकस कशावर जाणार आहे, व्यभिचार कशावर जाणार आहे. आणि मग ते काय निर्णय घेतील, जे स्वीकारतील वचनाला ते काय म्हणते, एक पाप, मला हे काय करायचंय, एक पाप आहे मला काय करायचंय, पाप आहे मला काय करायचंय. जे खरंच वचनाला अनुसरून चालणार आहे, त्यांचे निर्णय घेणार, खरंच मला सोडायचे आणि इथून पुढे मी काय करणार नाही, करणार नाही. लगेच मी डिस्कनेक्ट होतो या गोष्टींपासून. मी काय होतो, या गोष्टींपासून तुटल्या जातो. हे सगळ्या गोष्टी बंद करून टाकतो आणि मी आता कशामध्ये चालणार, परमेश्वराच्या पवित्रतेमध्ये. कशामध्ये चालणार आहे, तुम्ही कशामध्ये, तुमचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं, तुमचं जीवन काय व्हायला लागलं, बदलायला लागलं. जीवन काय व्हायला लागलं, तुम्ही जे करणार आहेत ना त्याचे कर्ज तुमच्यावर आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत. हालेलुया. एवढे भयानक येणार, मी तुम्हाला सांगतो, एवढे भयानक येणार आहेत, एवढे भयानक येणार आहेत कर्ज. जिथं तुम्हाला प्रिव्हिलेज आहे, जिथं तुम्हाला संधी आहे, ती संधी शापामध्ये बदलून जाते. कशामध्ये बदलून जाते, कशामध्ये बदलून जाते, की जिथं तुम्हाला संधी आहे परमेश्वराच्या गोष्टींना प्राप्त करण्याची,
पण तुम्ही तिथं पाप करत आहे आणि म्हणून त्या संधीला तुम्ही कशामध्ये बदलून टाकत आहे? श्रापामध्ये. कशामध्ये बदलून टाकत आहे? आणि मग ज्यावेळेस एवढे श्राप आपल्या जीवनावर येतात, ते श्राप फक्त आपल्या जीवनापर्यंत सीमित न राहता आपल्या लेकरा बाळांवर सुद्धा ते श्राप काय करायला लागतात? काम करायला लागतात. हालेलुया, 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 हालेलुया. फायनान्स मध्ये श्राप काम करेल, बिझनेस मध्ये श्राप काम करेल, तुमच्या परिवारामध्ये श्राप काम करेल, तुमच्या घरामध्ये श्राप काम करेल. आणि मग तुम्ही काय विचार करा, सगळं तर चांगलं चालू होतं, सगळं काय चालू होतं, अचानकच काय आलं? हालेलुया, अचानकच काय आलं? त्याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये? तुम्ही जे सगळे चांगले चालत होते ना पवित्रतेमध्ये, तोपर्यंत सगळं चांगलं चालू होतं. पण ज्यावेळेस तुम्ही कशाचा स्वीकार केला? कशाचा स्वीकार केला? कशाचा स्वीकार केला? जसं तुम्ही तुमचं चालणं बदलवलं, तुमचं चालणं काय आलं? कशामुळे बदललं चालणं तुम्हाला माहितीये? दररोज उठायचे, वचन वाचायचे, प्रार्थना करायचे, प्रभूमध्ये चालायचे. वचन वाचणं कमी झालं, वचन वाचणं कमी झालं, वचन वाचणं कमी झालं, वचन वाचणं कमी झालं. आणि जसं वचन वाचणं कमी झालं, तुमच्या चालण्याचा जो मार्ग आहे तो काय आला? काय होऊन गेला? जे मित्र होते, ज्या मैत्रिणी होत्या, जे नातेवाईक होते, जे जवळचे लोक होते, ते ज्या गोष्टी करत होते ते तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायला लागले? इन्व्हॉल्व करायला. काय करायला लागले? काय म्हणायला लागले? थोडस केल्याने काय होत नाही, देवाला एवढंच चालतं, देवाला काय होतं एवढंस थोडं येते, एवढ्याला कुठं काय देव म्हणतो का? एवढ्याला काय म्हणत नाही देव, खराब थोडं. हालेलुया. मग आपलं मन काय होतं? आपण सगळं चांगलं करतो, थोडंफार केल्याने काही वाईट नाही, आपण काय करू? हालेलुया. मग जसं आपण त्या गोष्टी करायला लागतो, त्या गोष्टीच्या द्वारे आपल्या जीवनावर काय यायला लागतात? काय यायला लागतात? आणि मग ते श्राप आपला काय करायला लागतात? पीछा करायचा. हालेलुया. आपल्या फायनान्स मध्ये कर्ज येतात, आपल्या बिझनेस मध्ये कर्ज येतात, आपल्या परिवारामध्ये कर्ज येतात, आपल्या घरामध्ये कर्ज येतात, आपल्या पती पत्नीच्या जीवनामध्ये कर्ज येतात, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय यायला लागतात? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून हे महत्वाचं प्रियांनो काय की तुम्हाला आणि मला जर या सगळ्या गोष्टींपासून वाचायचंय तर परमेश्वराचं वचन वाचणं खूप काय आहे? काय गरजेचं आहे? काय वाचणं गरजेचं आहे? ते वचन सांगणार आहे आपल्याला काय योग्य आणि काय डायरेक्ट वचन सांगतात. तू पापी जनाच्या मार्गामध्ये उभा राहू नको आणि काय निंदकाच्या बैठकीला काय करू नको? बसू नको. सगळ्या गोष्टी कोण सांगतं? परमेश्वराचं. हालेलुया. पुढे काय सांगितलंय? म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे की काय वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचं आपल्याला काय व्हायचंय? कोणत्या स्वभावाचं? पहिली गोष्ट आपल्याला काय प्राप्त करायचंय? परमेश्वरचं काय प्राप्त करायचंय? काय प्राप्त करायचंय? दुसरी गोष्ट काय आपल्याला कोणत्या स्वभावाचं वाटेकरी बनायचंय? ईश्वरी स्वभाव. कोणत्या स्वभावाचं? ईश्वरी स्वभाव. कोण आपल्यामध्ये ईश्वरी स्वभाव आणणार आहे? परमेश्वराचं आणणार आहे स्वभाव. म्हणून काय वाचणार बनायचं आपल्याला? परमेश्वरचं. एखादं काम कमी झालं तरी चालेल, एखादा तुमचा बिझनेस डुबला तरी, थोडाफार काही तुम्हाला लॉस आला तरी चालेल, पण कशाला इम्पॉर्टंट द्यायचं? परमेश्वरच्या. तुम्ही जे वचन वाचणार आहे ते वचन तुम्हाला बदलणार आहे. ते वचन तुम्हाला काय करणार आहे? तुमच्या स्वभावाला बदलणार आहे, तुमच्या मनाला बदलणार आहे, तुमच्या अंतःकरणाला बदलणार आहे, तुमच्या कृतींना बदलणार आहे, तुमच्या कामांना बदलणार आहे. आणि जगातल्या लोकांपेक्षा तुमच्यामध्ये एक वेगळी ओळख परमेश्वर निर्माण करेल आणि दाखवेल की हे माझे खरे परमेश्वराचे कोण आहेत? प्रियजन आहेत. हालेलुया. मग त्या लोक म्हणतील नाही, त्यांना ही गोष्ट काय होत नाही, चालत नाही, ते खरंच इमानदार, ते काय आहे? तुमच्या त्या इमानदारीच्या मुळे तिथं परमेश्वराचा काय होणार आहे? गौरव. काय होणार आहे? जिथं तुमच्या नावामुळे परमेश्वर, तुमच्यामुळे परमेश्वराच्या नावाची काय होत होती? निंदा होत होती. काय होत होती? चर्चला जाते आणि काय करत आहे? चर्चला जाते तर काय करत आहे? व्यभिचार करत. चर्चला जाते तरी काय करत आहे? चुकीच्या गोष्टी करत. हालेलुया. म्हणजे त्यांना कळण चर्चला जाते
पण या कुठल्याच गोष्टी करत नाही आणि त्यांना आपण किती जरी फोर्स केला तरी ते त्या गोष्टी करू शकत नाही, तिथं परमेश्वराच्या नावाचं काय होणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून सांगितलं तुम्ही कोणाच्या स्वभावाचे वाटेकरी बनणार आहे? कोणाच्या स्वभावाचे? ज्या तुमच्यामध्ये ईश्वरी स्वभाव येणार आहे, तर फक्त स्वभाव नाही येणार, ईश्वराच्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काय करायला लागणार आहे? काम करायला लागणार आहे. हालेलुया. पुढे सांगितलंय 5व्या वचनामध्ये, वाचा. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. पुढं, कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे ते तुम्हाला करतील. हालेलुया. आता एक गुण तुमच्यामध्ये काय झाले पाहिजे? नेहमी वाढत असले पाहिजे. काय होत असले पाहिजे? काय असले पाहिजे? कोणते गुण सांगितले? तिथं काय सांगितलंय? 5व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय? याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात, कशात? आपला जो विश्वास आहे तो काय नेहमी काय होत असला पाहिजे? वाढत राहिला पाहिजे. काय राहिला पाहिजे? विश्वास कशाच्या द्वारे वाढतो? आपण परमेश्वरचं काय वाचतो? विश्वास याने वाढतो. आपण लय लोकांच्या, बायकांच्या झुंडमध्ये बसलो, लय मोठ्या माणसांमध्ये बसलो आणि त्यांच्या कोणत्या गोष्टी ऐकत आहे? जगातल्या गोष्टी. कोणत्या गोष्टी ऐकत आहे? इकडं असं झालं, इकडं तसं झालं, इकडं असा मेला, इकडं तसा मेला, इकडं हे झालं, इकडं ते झालं, इकडं असं झालं, इकडं तसं झालं. हे ऐकून 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 आपल्यामध्ये विश्वास नाही वाढत. आपल्यामध्ये काय वाढती? काय वाढती? काय वाढती? काय वाढती? आपल्याला पण होतात काय. ती बाई म्हणजे चांगली होती, बाई जवान होती, चांगली 25-26 वर्षाचीच होती, चांगलं लेकरू बाळ होतो बाई, तिला ताणलंच लेकरू होतं. हार्ट अटॅक, तिला काय आला? हार्ट अटॅक आला. ती काय आली? इकडच बाईचं थोडस दुखायला लागलं, गेला पण काय वाटतं? मला पण येतो, मला पण काय? कशामुळं? कारण तिथं सगळ्या 4-5 लेडीज बसल्या होत्या, त्याच्या गप्पा काय चालू होत्या? चांगली होती, व्यवस्थित होती, सारा संसार काय पडला आता? मेली. अर्ध्या वयातच काय झाली? लेकरं पण तिच्या आता कोण सांभाळणार? इकडं बाई ती ऐकते सगळं आणि तिच्या मनामध्ये काय ती? तिचं थोडं छातीत जरी दुखलं तरी तिला काय वाटतं? येतो काय? हालेलुया, 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 हालेलुया. पण जर ती गेलीच नसती, बसलीच नसती आणि परमेश्वरचं काय वाचत बसली असती, कळालं असतं परमेश्वरामध्ये कसं आयुष्य आहे. कसं आयुष्य परमेश्वरामध्ये? दीर्घ आयुष्य. कसं आयुष्य आहे? परमेश्वराच्या नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की जे परमेश्वराची आज्ञा पाळतात ते दीर्घ आयुष्य जगणार आहे. कसे जगणार आहे? हे कधी कळतं परमेश्वरचं काय वाचल्यावर? त्याला घाबरायची गरज आहे का? त्याला भिण्याची गरज आहे का? उलट ती बाई त्यांना सांगेल काही शोक करू नका, काही रडू नका, परमेश्वर तिच्या लेकराला सांभाळेल. आणि परमेश्वरचं वचन सांगतं जे त्याच्या आज्ञेप्रमाणे चालता, जे त्याच्या वचनाप्रमाणे वागता त्यांना परमेश्वर कल्याण देतो, दीर्घ आयुष्य देतो आणि त्यांना काय करतो? आशीर्वाद देतो. हालेलुया. आपल्या बाईलाच वचन दिलं. आपल्या बाईला काय माहित नाही, कधी सांगेल, कधी म्हणन आणि कधी त्या लोकांचा काय वाढवल. हे पण त्यांना काय म्हणतात, त्यांच्या आला काय करता? खरंय, असंच खरं. वेली त्याला पण आता जपून व्हावं लागणार आहे. जरा दुखलं पुढे जाणं आहे. हालेलुया. म्हणजे ज्या लोकात तुम्ही बसणार आहेत का त्याच्याद्वारे तुमच्यामध्ये काय होणार आहे? अविश्वास. काय नाही तुमच्यामध्ये? म्हणून कशामध्ये बसणं गरजेचं आहे? विश्वासणाऱ्या लोकांमध्ये आणि परमेश्वराच्या कशामध्ये? म्हणून काय सांगितलं? एक गुण तुमच्यामध्ये कसे असले पाहिजे? वाढत असले पाहिजे. हे गुण तुमच्यामध्ये कसे असले पाहिजे? या 2026 मध्ये जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय तर एक गुण तुमच्यामध्ये वाढत असले पाहिजे. कोणते कोणते गुण आहे?
पहिलं आहे विश्वासात व सात्विकतेत. म्हणजे काय? सद्गुण. सात्विकता म्हणजे काय? एकदम चांगले गुण तुमच्यामध्ये आले पाहिजे. विश्वासात, सात्विकतेत व सात्विकतेत ज्ञानाची. कशाची? कशाची? ज्ञान. म्हणजे मी कुठून परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान प्राप्त करू, कुठून परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करू, याच्यासाठी मी वचन वाचते, मी अनेक बुक्स वाचते, अनेक गोष्टी ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी मीटिंग्स ऐकते, मीटिंगला जाते. या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मी काय करते? हालेलुया. हालेलुया. आणि गुण तुमच्यामध्ये काय झाले पाहिजे? काय झाले पाहिजे? काय झाले पाहिजे? गुण कमी नाही झाले पाहिजे. गुण काय झाले पाहिजे? हालेलुया. इथं काय सांगितलं? विश्वासात, सात्विकतेत, नंतर ज्ञानात, ज्ञानात इंद्रिय दमनाची व इंद्रिय दमनात धीराची. इंद्रिय दमन म्हणजे काय? तुमच्या पूर्ण बॉडीवर तुमचं काय असलं पाहिजे? कंट्रोल. इंद्रिय दमन म्हणजे काय? तुमच्या पूर्ण जे ज्ञान इंद्रिय आहेत, तुमचे जे सगळे इंद्रिय आहेत, त्या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय असलं पाहिजे? हालेलुया. हालेलुया. इंद्रिय, तुमचं जे खाणं आहे त्याच्यावर पण काय असलं पाहिजे? जे तुमचं बघणं आहे मोबाईल, त्याच्यावर पण काय असलं पाहिजे? ज्या ज्या गोष्टी तुम्हाला, ज्या ज्या वासना तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त तुमच्या खूप जास्त गोष्टींवर काय करते, हवी होते, त्याच्यावर तुमचं काय असणं गरजेचं आहे? सेल्फ कंट्रोल ज्याला म्हणतो. हालेलुया. म्हणजे पहिले काय? विश्वासात, नंतर सात्विकतेत, नंतर ज्ञानात, आणि नंतर काय सांगितलंय? इंद्रिय दमनात. नंतर काय सांगितलंय? इंद्रिय दमनात धीराची. कशाची? कशाची? आपल्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? तो काय नाही लोकांमध्ये, काय नाही लोकांमध्ये. लगे आता खाल्लं, तूप खाल्लं की लगेच काय आलं पाहिजे? हालेलुया. हे शक्य आहे का? तुम्हाला कुठली पण गोष्ट करण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट छोट्याशापासून चालू करावं लागणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला एकदम विश्वासू राहून चालत राहणं आहे, धीराने सगळ्या गोष्टी सहन करणं आहे. हळूहळू धीराने तुम्ही त्या गोष्टी करणार आहेत, बरोबर परमेश्वर तुम्हाला काय करणार? त्याच्यामध्ये आशीर्वाद. हालेलुया. धीर सगळ्यात महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? एक जे गुण आहेत, हे गुण मी तुम्हाला सांगते. गुण आपल्यामध्ये काय झाले पाहिजे? वाढले पाहिजे. काय झाले पाहिजे? काय झाले पाहिजे? एक गुण कमी नाही झाले पाहिजे, आणि एक गुण नसले नाही पाहिजे. तर एक गुण काय झाले पाहिजे? पुढं सांगितलं इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची. धीरात कशाची? सुभक्ती म्हणजे काय? सगळे एकत्र येऊन परमेश्वराची काय करत आहे? भक्ती करत आहे, आराधना करत आहे, स्तुती आराधना करत आहे. आता काय होतं? सगळे एकत्र येतात, 5 मिनिटं भक्ती, 15 मिनिटं भक्ती, अर्धा तास भक्ती होती, आणि झाली भक्ती झाली, झालं त्याच्या काय सुरू? निंदा. काय सुरू? सगळ्यांची ती परिस्थिती काय? सगळे सुभक्ती म्हणून सगळे एकत्र येतात, आणि एकत्र येतात, प्रार्थना होती, थोडंफार वचन होतं, आणि ते झालं लगेच याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, याचं कसं चालू आहे, त्याचं कसं चालू आहे, याची निंदा कर, त्याची निंदा कर, याच्याबद्दल असं बोल, त्याच्याबद्दल तसं बोल. आणि ती सुभक्ती, त्याचा काहीतरी वेगळाच काहीतरी गोष्टी बनायला. हालेलुया. हे होणं काही नाहीये, योग्य नाही. त्या कामासाठी तुम्ही एकत्र आलात, ज्या सुभक्तीसाठी तुम्ही जमलेले आहेत, तिथं परमेश्वराच्या प्रेझेन्स, परमेश्वराची उपस्थिती आहे. तिथं तुम्ही फक्त काय करणं गरजेचं आहे? परमेश्वराची आराधना, परमेश्वराचं वचन, परमेश्वराची प्रार्थना, आणि परमेश्वराकडे लोकांसाठी विनंत्या करणं. म्हणजे काय? प्रार्थना, रिक्वेस्ट करणं खूप काय. हालेलुया. मग काय सांगितलंय? सुभक्तीची, सुभक्तीत बंधू प्रेमाची. सुभक्तीत कशाची? बंधू प्रेमाची. आणि बंधू प्रेमात प्रीतीची भर घाला. बंधू प्रेमात कशाची भर घाला? प्रीतीची. सगळ्यांमध्ये काय असलं पाहिजे? बंधू प्रेम असलं पाहिजे. नाही तर याचं तोंड, त्याचं तोंड, याचं तोंड इकडं, त्याचं तोंड, हा याच्याबद्दल चुकीचं बोलणार, तो त्याच्याबद्दल चुकीचं बोलणार. एकमेकांचं काय होणार नाही? पटणार नाही. सगळे काय एकत्र आहे, पण काय प्रेम नाही. काय नाहीये? एक गुण आहे. एक गुण आपल्यामध्ये वाढणं खूप काय. इथे काय सांगितलंय? बंधू प्रेमात प्रीतीची भर घाला, कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही
निष्क्रिय व निष्फळ काय होणार नाही? काय ठरणार नाही? निष्फळ आणि काय ठरणार नाही? निष्क्रिय व निष्फळ असे ते तुम्हास करतील, ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडलाय. हालेलुया. हे जे लोक गोष्टी करत नाही त्यांची गत कशासारखी झाली? काय सांगितलंय की ज्याच्या अंगी ते नाहीत तो काय आहे? आंधळा आहे. काय आहे? काय आहे? आंधळा. जे लोक या गोष्टी करत नाही ते लोक काय आहे? एक आंधळ्याला काय दाखवू शकत नाही, कारण तो पण गड्ड्यात पडणार आहे आणि हे पण कशामध्ये पडणार आहे? हालेलुया. हालेलुया. आणि पुढे काय सांगितलंय? ज्याच्या अंगी ते नाही तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे. कोणत्या दूरदृष्टीचा आहे? अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हा झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे काय होणार नाही? पतन कधी होणार नाही. तुमचे काय होणार नाही? म्हणजे तुमचा नाश होणार नाही. काय होणार नाही? जर या गुणांना तुम्ही सांभाळणार आहेत. कोणत्या गुणांना? सामर्थ्यामध्ये वाढायचंय, वचनामध्ये वाढायचंय, विश्वासामध्ये वाढायचंय, सात्विकतेमध्ये वाढायचंय, इंद्रिय दमनामध्ये वाढायचंय, धीरामध्ये वाढायचंय आणि सुभक्तीमध्ये वाढायचंय आणि बंधू प्रेमामध्ये वाढायचंय. आणि बंधू प्रेमामध्ये प्रीतीचा काय असला पाहिजे? सगळे गुण जर तुमच्यामध्ये आहेत तर तुम्ही कधीच निष्फळ आणि निष्क्रिय ठरणार नाही. म्हणजे तुम्ही अनसक्सेसफुल कधीच होऊ शकणार नाही. हालेलुया. तुम्ही ज्या पण कामात हात घालणार आहे त्या कामामध्ये तुम्ही काय होणार आहे? आशीर्वाद आणि आशीर्वादांना बघणार. हालेलुया. आणि या सगळ्या गोष्टी सांगून पुढे काय सांगितलं तुम्हाला माहितीये की बंधूंनो, तुम्हाच झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. ज्याची तुम्हाला परमेश्वराने काय केलंय? पाचारण केल्याने देवाने तुम्हाला काय केलंय? निवडलंय. तुमच्या त्या निवडीला दृढ करण्यासाठी काय करायचे? विशेष प्रयत्न. काय करायचं आपल्याला? नुसतं यायचं प्रार्थनेला, आलो रविवारी तर लगेच कोणत्या रविवारी? काही प्रयत्न नाही, काही गोष्टी नाही, वचन नाही, उपवास नाही, प्रार्थना नाही, कुठल्याच गोष्टी नाही. फक्त काय आहे? चाललोय म्हणून. कुठं? चर्च. कुठं चाललोय? आणि दर संडेला आम्ही जातो. कुठं? चर्च. काहीच प्रयत्न नाही. एखादं नवीन कोणता गुण आपल्यामध्ये वाढण्यासाठी प्रयत्न नाही, ना कुठल्या गोष्टी करण्यासाठी काही प्रयत्न नाही, कुठल्याच गोष्टीचे प्रयत्न नाही. फक्त काय चालू आहे? नावापुरते आपण काय झालो? फक्त येशूचे. कसे झालो? फक्त नावापुरते. कशापुरते? फक्त शेजारच्यांना वाईट वाटू नये, बाजूच्यांना वाईट वाटू नये, कोणाला वाईट वाटू नये म्हणून पुढे चला. पुढे चला. काहीच प्रयत्न नाही चालू, कुठल्याच एफर्ट्स घेणं नाही चालू. हे न खूप काय प्रियांनो महत्वाचं. जर आपल्याला काय पाहिजे आपल्या जीवनामध्ये? आशीर्वाद. काय पाहिजे आपल्याला? कारण तुमची जी निवड आहे ना खूप महत्वाची. देवाने तुम्हाला असंच म्हणून नाही निवडलं, किंवा देवाने तुम्हाला असंच म्हणून नाही बोलवलं, किंवा देवाने तुम्हाला असंच पाचारण नाही केलं. तर तुम्हाला पाचारण या गोष्टीसाठी केलेलं आहे की देवाची इच्छा आहे की तुम्ही चांगल्या गोष्टी मिळवण्याचा यत्न करावा, चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही झटावं, विशेष तुम्ही काय करावे? प्रयत्न करावे. हालेलुया. पुढे सांगितलंय या सगळ्या गोष्टी झाल्यावर, आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जेच सहने तुमचा काय होईल? जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहेत ना तर परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं काय होणार आहे? जर या गोष्टी करणार आहेत ना तुम्ही परमेश्वराच्या राज्यापासून कुठं राहणार आहे? बाहेरच राहणार. कुठं राहणार आहे? आणि मग आपल्या जीवनामध्ये काय राहणार नाही? आशीर्वाद. परमेश्वराची उपस्थिती जिथं आपण या गोष्टी करणार आहेत, आपण ऑलरेडी परमेश्वराच्या किंगडम मध्ये काय करणार आहे? प्रवेश करणार. कशाच्या द्वारे? या गुणांच्या द्वारे. कशाच्या द्वारे? सगळ्यात लास्ट ही गोष्ट संपवतो, ही गोष्ट सांगून 12 वचन वाचा. या कारणास्तव जरी तुम्हाला या गोष्टी माहित आहेत आणि तुम्हाला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात, तरी तुम्हाला त्याची नेहमी आठवण देण्याची मी काळजी घेईन. काय सांगितलंय? या गोष्टी तुम्हाला माहिती जरी असल्या, कोण म्हणत इथं?
स्वतः पेत्र काय स्वतः पौल म्हणते काय की या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी तुम्हाला माहिती जरी असल्या तरी मी तुम्हाला वारंवार या गोष्टी काय करत राहणार आहे, म्हणजे या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि इथं काय म्हणतो तो स्वतः, या कारणास्तव जरी तुम्हाला या गोष्टी माहित आहेत, पेत्राचे पत्र पेत्र इथं म्हणत या कारणास्तव जरी तुम्हाला या गोष्टी माहित आहेत आणि तुम्हाला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात, तरी तुम्हाला त्याची नेहमी मी काय करून देणार आहे, काय करून देणार आहे. म्हणजे ही गोष्ट किती महत्वाची प्रेरणा आपल्यासाठी, की जर आपल्याला कशामध्ये जे स्वर्गामध्ये काय करायचं आहे, प्रवेश, आनंदाने स्वर्गामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हे गुण आपल्यामध्ये काय झाले पाहिजे, वाढत असले पाहिजे. हे गुण कसे असले पाहिजे आपल्या जीवनात, आणि या गुणांमुळे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे काय येणार आहे. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत ना, त्या गोष्टीसाठी जे तुम्ही झटत आहेत ना, की माझा फायनान्स वाढला पाहिजे, माझा बिझनेस वाढला पाहिजे, माझा जॉब वाढला पाहिजे, माझी गोष्टी वाढल्या पाहिजे, तर हे गुण जे तुमच्यामध्ये वाढणार आहेत ना, ऑटोमॅटिक तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे. हालेलुया, हालेलुया. सिंपल आहे की एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, पण तिथं तुम्ही काय झालेले, तुमच्या डोळ्याला काय बांधलेले, मग तुम्ही त्या गोष्टींना काय करत आहे, चाच पडत. सगळे तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला लागणाऱ्या खायला गोष्टी लागतात त्या आहेत, तुम्हाला लागणाऱ्या कपडे, तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत, त्या रूम मध्ये कुठे आहेत त्या. आणि तुमच्या डोळ्यावर काय म्हणजे काय, आंधळ्याला काय करू शकत नाही, कारण तुम्ही जर तुमचं जीवन या गुणांच्या व्यतिरिक्त या जगातील वासनेमध्ये घालत आहे, कशामध्ये घालत आहे, तर तुम्ही काय होते, जग जसं भ्रष्ट होते तसे आपण सुद्धा काय होते. पण ज्यावेळेस आपण या गुणांना आपल्यामध्ये आणतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यावरची पट्टी परमेश्वराच्या सामर्थ्याच्या द्वारे काय होऊन जाते. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत ना, बेस्ट ऑफ द बेस्ट गोष्ट परमेश्वर तुम्हाला कशा गोष्टी देतो, बेस्ट ऑफ द. बघितली साक्ष, त्याला कार घ्यायची होती आणि ती कार कोणती घेत होता, सेकंड हँड कार घ्यायची होती. कोणती कार घ्यायची होती, परमेश्वर त्याला शोरूम बाईक दिली. कशी बाईक दिली त्याला, परमेश्वराला बेस्ट ऑफ द बेस्ट द्यायला आवडतं. हालेलुया. तो त्याच्या लेकरांना अशा ऍव्हरेज गोष्टी देत नाही, त्याच्या लेकरांना काहीतरी तडजोड करायला लावत नाही, त्याच्या लोकांना तो अशा नॉर्मल गोष्टी देत नाही. तर त्याची इच्छा पहिल्यापासून आहे की हे राजाचे लेकर आहेत. कोणाचे लेकर आहेत, तो कशा गोष्टी देणार आहेत, एकदम एक्सपेन्सिव्ह गोष्टी परमेश्वर देणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते कशाच्या द्वारे प्राप्त होतं, त्याच्या सामर्थ्याच्या. कशाद्वारे, त्या प्राप्त करण्यासाठी सुद्धा तो त्याचा ग्रेस, त्याची कृपा, त्याचा फेवर सुद्धा देतो. हालेलुया. ज्या गोष्टी तुमच्या फेवरेबल कंडिशन्स मध्ये नाहीये, त्या गोष्टींना सुद्धा तो कशामध्ये बनवतो, तुमच्या फेवर मध्ये बनवतो. कशामध्ये बनवतो, हालेलुया. आणि म्हणून पुढे लास्ट काय सांगितलंय, मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हाला आठवण देऊन जागृत ठेवणे मला उचित वाटते. म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी या गोष्टी तुम्हाला काय करत राहणार आहे, सांगत राहणार आहे. हालेलुया. असं या पत्रामध्ये सांगितलं. हालेलुया. म्हणजे या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. हालेलुया. जर तुम्हाला 2026 मध्ये जर आशीर्वादित व्हायचंय, आज जसं तुम्ही प्रभू भोज घेणार आहे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगोदर काय करायच्या, सोडायच्या. काय करायच्या, काय करायच्या, मी या गोष्टी सोडणार आहे आणि या गोष्टींना माझ्या जीवनामध्ये ऍड करणार आहे. कोणत्या गोष्टीला ऍड करणार आहे, कोणत्या गोष्टीला ऍड करणार आहे, कोणत्या गोष्टीला ऍड करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आहेत का सगळे इथं, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणत्या गोष्टीने ऍड करायचंय, विश्वास, सात्विकता, ज्ञान, इंद्रिय दमन, धीर, सुभक्ती, बंधुप्रेमात एक गुण आहेत. पहिले कोणत्या गोष्टीला ऍड करायचंय, परमेश्वराच्या सामर्थ्याला आपल्यामध्ये काय करायचंय. आपण दररोज परमेश्वराच्या कशाने भरणार आहे, कशाने भरणार आहे, कशाने भरणार आहे, कशाने भरणार आहे, कशाने भरणार आहे. 2026 मध्ये कशाने भरायचं आपल्याला, आणि सगळ्यात जास्त परमेश्वराच्या वचनाला आपल्याला काय करायचंय, अति महान आणि अति मौल्यवान वचनांना आपल्याला काय करायचंय. जेवढं वचन वाचणार आहे
तेवढं जगातील भ्रष्टताला काय करणार आहे, चुकवणार आहे. आणि कोणत्या स्वभावाला प्राप्त करणार आहे, कोणत्या स्वभावाला, कोणत्या स्वभावाला. आणि मग नंतर हे सगळे गुण जे आहेत ते तुमच्यामध्ये काय होणार आहे, वाढत जाणार. हे गुण तुमच्यामध्ये काय होणार आहे, हालेलुया. आणि मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वर्गामध्ये जेत्साने म्हणजे आनंदाने काय करणार आहे, परमेश्वराच्या राज्यामध्ये काय करणार आहे, हालेलुया. आणि ही गोष्ट नेहमी आठवण ठेवणं खूप काय, हालेलुया. समजलं, समजलं, हालेलुया. जे ठेवणार आहेत ते 2026 मध्ये ग्रेट गोष्टीनं बघणार आहे. जे नाही ठेवणार आहे, ज्याचं 2025 रडण्यामध्ये गेलंय, त्यांचं 2026 सुद्धा कशामध्ये जाणार आहे, हालेलुया. मग आता आपल्या हातात आहे. वचन वाचायचंय, प्रार्थना करायची, या गुणांना वाढवायचंय, या सामर्थ्यामध्ये चालायचंय, ईश्वरी स्वभावाला प्राप्त करायचंय, जगाच्या भ्रष्टतेला चुकवायचंय. या सगळ्या गोष्टी जर करायच्या कोणाच्या हातामध्ये, हालेलुया. आणि आज तो वेळ आहे, आज तुम्ही कशाला काय घेणार आहे, प्रभू काय घेणार आहे. जे जे पाप आहेत, जे जे चुकीच्या गोष्टी त्यांना आजच समय की त्यांना काय करायचं आहे, जर नाही सोडणार आहेत ते तुम्हाला हे जग सोडण्यासाठी भाग पाडतील. ते काय करतील, तुम्हाला हे जग सोडण्यासाठी काय करतील. कशामुळं, कारण तुम्ही काय करत राहाल, तुम्ही चुकीच्या गोष्टी करत राहाल आणि ते पाप तुम्हाला कुठे घेऊन जाईल, कुठे घेऊन जाणार आहे, हालेलुया. समजलं सगळ्यांना. किती जण तयार आहेत या गोष्टी करण्यासाठी, हालेलुया. हा टाइम आहे, हा प्रेड आहे. आपण करूया प्रार्थना परमेश्वराकडे आणि मग आपण नंतर जाणार आहोत परमेश्वराच्या प्रभू भोजमध्ये. आपण करूया प्रार्थना, देवाकडे मागूया सहाय्य की ज्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये असतील. अनेक वासना जगामध्ये काम करत आहेत, अनेक वासना आहेत तुमच्यामध्ये. ज्या काही वासना आज काम करत असतील ते तुम्ही ज्या कुठल्याही पापामध्ये असेल, आज करूया आपण प्रार्थना की परमेश्वर मागूया सहाय्य की प्रभू या वासनेमधून बाहेर निघण्यासाठी, या पापामधून आम्हाला बाहेर निघण्यासाठी पवित्र आत्मा तो आम्हाला विशेष करून सहाय्य. नमा शियांदो नमा लेब्राटो को नमा रियांदा खलाराबो शांदेले रेबे लेब्रोटो को नमा रियांदेले रेबे. पित्या मी तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी महान कृपा तू दिलीस, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला सत्य प्रकट केलंस प्रभू. खरंच प्रभू आम्ही जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी बनावं प्रभू. जीवनास आवश्यक व सुभक्तीस लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या ईश्वरी सामर्थ्याच्या द्वारे तू आम्हाला प्रकट करत आहेस. तुझ्या ईश्वरी सामर्थ्याच्या द्वारे तू आम्हाला ऑलरेडी प्रभू दिले आहेत. आम्ही येशूच्या नावामध्ये प्राप्त करत आहोत. आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद येशूच्या नावात मागतो म्हणून. आमेन.